श्री गुरुदेव भगवान की जय। काशी विश्वनाथ भगवान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन तुझे भावी, म्हणूनी पाठी लागतील भूते, येती गिवसीत पाच जणे, ज्याचे त्या वंचले आठव न होता, दंड या निमित्ता कारणे हा। तुका म्हणे काळे चेपिला गळा, मी वेळोवेळा करीतसे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भ्रमामुळे ज्या लोकांच्या अंतकरणामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे, तर अशा लोकांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, आणि हे जे सर्व दिसणार जे काही जगत आहे, यच्च यावत दिसणार सर्व, हे सर्व कृष्णमय आहे, हे कृष्णाशी अर्पण आहे। हे जगतामध्ये जे जे आहे प्रतीत होणार सर्व कृष्णाचेच असल्यामुळे ते सहज त्या ठिकाणी कृष्णाला अर्पण आहे। परंतु महाराज म्हणतात की आपण ही संपूर्ण सृष्टी ही कोणाची आहे? भगवंताची आहे। भगवंताने हे सर्व निर्माण केलं, असं म्हणतात की पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते। काय पूर्वी या सृष्टीमध्ये काहीच नव्हते, मग संपूर्ण सृष्टी म्हणतात तेथे एक ढालगची निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली। भगवंताच्या मायेनं हे सर्व निर्माण केलेलं आहे। मग ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारा जर परमात्मा असेल, तर सृष्टीत आपलं काही असेल का? नाही। आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्या कित्येक पिढ्या त्या ठिकाणी गेल्या की नाही? कित्येक पिढ्या गेल्या असतील। तेही जन्माला यायच्या अगोदर ही पृथ्वी होती की नाही? होती की नाही? मग ही सर्व पृथ्वी होती, मग ही संपूर्ण पृथ्वी जर भगवंताने निर्माण केलेली आहे, तर एका विशिष्ट क्षेत्रफळाला आपण काय म्हणतो की हे माझं शेत आहे। काय म्हणतो? अरे तू जन्माला आला नव्हतास तेव्हा त्या सातबाऱ्यावर तुझं नाव होतं का? नाही। परंतु आपण अहंकाराने अभिमानाने लोकांना सांगतो की हे आमचं शेत आहे, 50 एकराचा मळा आहे, 25 एकरात
बागायती असं आहे तसं आहे असं हात करू करू सांगतो. रोडच्या दोन्ही बाजूला आमची शेती आहे. काय म्हणजे याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य हे आहे की संपूर्ण पृथ्वी ही भगवंताची आहे. परंतु कुठेतरी सातबाऱ्यावर आपलं नाव आपल्याला दिसलं की मग अहंकार सुरू होतो. बघा म्हणतात आमच्या नावाचा हा सातबारा आहे, आम्ही पाटील आहोत, आम्ही गावामध्ये श्रेष्ठ आहोत. जे सांगायचं तात्पर्य आहे की हे जे सर्व आहे तर हे भ्रमामुळे आपल्यामध्ये निर्माण होत. म्हटले भ्रम कसला की हे जे दिसणार सर्व जगत आहे हे ब्रह्ममय आहे याचा आपल्याला विसर पडलेला आहे. काय संपूर्ण सृष्टी ही भगवंताचीच आहे असं जर तुम्ही मानलं तर तुम्हाला सुखदुःख होतील का? नाही होणार. आणि याच्या पूर्वीचे जे अभंग आहेत आपण ते पाहूनच आलो की सर्व हे भगवंताचंच आहे. मग तेच तुकोबाराय सांगतात की बाबांनो आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन दुजे भावी. जगात जे जे काही आहे ते त्या ठिकाणी कृष्णाचेच असल्यामुळे सर्व साहजिकच ते कृष्णाला अर्पण आहे म्हणतात. पण हे सर्व कृष्णाचेच आहे असं न समजल्यामुळे माणसाचं मन हे मी व माझे अशी कल्पना करत असतं. काय की आपल्यामध्ये हे भगवंताचं आहे असं अज्ञान शिल्लक असल्या कारणानं मग त्या ठिकाणी मी आणि माझेपणा येतो. हे माझे स्वकीय आहेत, हे माझे परकीय आहेत असा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. काय आणि माऊली म्हणतात काय मी आणि माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याच्या अंतकरणामध्ये मी आणि माझे हा भाव त्या ठिकाणी शिल्लकच उरलेला नाही. माऊली म्हणतात विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. माऊली म्हणतात की त्याला अर्जुना त्याला तू संन्यासी म्हण. म्हटले कोणाला? की ज्याच्या अंतकरणातून मी आणि माझं असा भावच त्याच्या अंतकरणात शिल्लक उरलेला नाही. कारण भक्त तो आहे, वैष्णव तो आहे की त्याच्याद्वारे केल्या जाणारं प्रत्येक कर्म जे आहे तर तो भगवत अर्पण बुद्धीने करत असतो. काय मग भगवत अर्पण बुद्धीने कर्म करणे म्हणजेच काय की दिवसभरामध्ये आपण जे जे कर्म करू तर ते कर्म त्या ठिकाणी आपण कृष्णार्पण मस्तू म्हटलं पाहिजे. शेवटी काय जे काही तुम्ही कर्म कराल पण त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हटले कशाचा? की तुम्हाला सवय लावून घ्यावी लागेल. आम्ही लहान होतो तर आम्हाला बाबा नेहमी म्हणायचे रोज जेवायला बसले की पहिला घास तुम्ही घेतला की म्हणायचं कृष्णार्पण मस्तू. काय की पहिला घास मुखामध्ये घेतला की म्हणायचं कृष्णार्पण मस्तू, कृष्णार्पण मस्तू. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे
की जी क्रिया आपण करतो तर ती जर भगवंताला अर्पण म्हणून केली तर त्या वस्तूमध्ये असणारे, त्या पदार्थामध्ये असणारे जे काही दोष असतील ते आपल्याला लागत नाही आणि एका दृष्टीने ती भगवंताला अर्पण होते. पण तशी सवय आपल्याला अगोदर लागली पाहिजे. आपलं कसं असतं की नुकसान झालं की मग देवाला अर्पण. पहा तुम्ही, लोक इतके हुशार आहेत महाराज. नारळ फोडतात, काय नारळ फोडतात, श्रीफळ ज्याला म्हणतो आपण, ते नारळ तुम्ही फोडलं, चांगलं निघलं तर म्हणतात वा 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 चांगलं निघलं, पाण्याचं होतं. आणि एखादं श्रीफळ फोडलं आणि ते जर खवूट निघालं, खराब निघालं तर म्हणतात देवाला पावलं. काय मग जे आपलं सर्वसामान्यतः विचार आपण केला तर आपल्याला असं पाहायला मिळतं की एखाद्याने दूध काढलं आणि मधातच दुधाची कॅटली सांडली रस्त्याने, मग म्हणतात कृष्णार्पण वस्तू. सांडलेलं दूध देवाला, चांगलं दूध तुम्हाला. होतं की नाही? देवाला अर्पण केलं. परंतु असा भाव अंतःकरणामध्ये नसला पाहिजे. सहज रीतीने जे काही आपण करू, असं सांगतात एकदा पंढरपुरामध्ये एक कोणीतरी स्त्री, तिला अशी सवय लागली होती, ती जे काही कार्य करायची ते कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. एक दिवस काय झालं की आता दररोजच्या सवयीप्रमाणे तिने आपलं घर झाडलं, अंगण झाडलं आणि केरसुनीमध्ये, म्हणजेच त्याला काय म्हणतात, सुपडी वगैरे, तर ते केरसुनीमध्ये आपलं तो कचरा भरला आणि तिकडं रस्त्यावर उकंड्यावर बाहेर फेकायला गेली. कृष्णार्पण तिच्या तोंडातून निघून गेलं, कृष्णार्पण वस्तू. जो कचरा फेकला लगेच देवाच्या डोक्यावर. इकडं जे पुजारी होते त्या पुजाऱ्यांना वाटलं, अरे नुकतीच आपण देवाला एवढं सुंदर शृंगार केला आणि काय देवाच्या डोक्यावर कचरा, आणि तोही कोणता, घरातला कचरा. त्याला असा राग आला. कोण असा भक्त आहे की जो कचरा सुद्धा देवाला अर्पण करतो? राग राग त्या ठिकाणी त्याला कळालं की अशी अशी एक महिला आहे आणि तिने त्या ठिकाणी ती जे काही करेल ती कृष्णार्पण म्हणते. काय अहो, परिस्थिती अशी झाली, त्याला रागामध्येच गेला होता आणि रागामध्ये गेला आणि म्हटले, बाई अहो तुम्ही काय केलंय? देवाच्या डोक्यावर कचरा पडला आणि तुम्ही कचरा सुद्धा कृष्णार्पण म्हणता. बाई म्हणाली, बाबा बघा, आता मला ती सवय पडून गेली, जे मी काय करेल ते मी कृष्णार्पण कृष्णार्पण करत असते. असं म्हणलं की त्यानं एक असा हात उगारला, एक कानाखाली ठेवून दे. काय अशी मारली कानाखाली, 5 बोटच उमटली. बाई म्हणाली, कृष्णार्पण मस्तू. काय कृष्णार्पण मस्तू म्हटल्याबरोबर तो ब्राह्मण पळत गेला देवाकडे. पाहतो तर देवाचा गाल टम फुगला. की सांगायचं तात्पर्य हे आहे की तेवढा शुद्ध भाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा लागतो. जर एवढा शुद्ध भाव असेल तर तुम्ही जे जे कर्म कराल तर ते कर्म त्या ठिकाणी भगवंतालाच त्या ठिकाणी अर्पण होईल. आणि म्हणून भगवंताने गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की यत् करोषि यदश्नाशी यज्जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. की 9व्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की यत् करोषि, की तू जे जे त्या ठिकाणी कर्म करशील, कार्य करशील,
यज्ञनाशी तू जे त्या ठिकाणी खाशील, ऐक नाही, यज्ञ होशी तू जे जे त्या ठिकाणी यज्ञ हवन करशील, ददासियत तू जे काही दान करशील, म्हणजे सर्व त्या ठिकाणी तू जे काही तप करशील, दान करशील, तर भगवान सांगतात की अर्जुना, हे कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम, ते सर्व त्या ठिकाणी तू मला अर्पण करून टाक. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की भगवंताला हे सांगायचंय की तू जे काही करशील ते मला अर्पण करून टाकायचं. मग अशी ज्यावेळेस स्थिती आपली होते, तर त्यावेळेस माणसाचं मन हे मी आणि माझं याच्यापासून निवृत्त होतं. काय? आणि ज्या दिवशी तुम्ही असं समजा की आपण जे काही कार्य करत आहोत हे भगवंताची सेवा म्हणून करत आहोत, त्या दिवशी तुम्हाला कोणी शिव्या दिल्या काय, कोणी त्या ठिकाणी काही म्हटलं काय, तर तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण तुम्ही त्याला आपलं मानलेलंच नाही, ते माझं मानलेलंच नाही, तर दुःख होईल का? नाही होणार. आणि म्हणून तेच कारण ज्या दिवशी तुम्ही सर्व भगवंताचं मानाल, त्या दिवशी आपल्या जवळ असणारं जे धन आहे ते धन तुम्ही भगवंताला अर्पण करा, की माझ्याकडे जे काही आहे तर हे भगवंताचंच आहे, भगवंताने केवळ मला त्याचं रक्षण करण्यासाठी दिलेलं आहे. अहो, तुम्हाला एखाद्याने 1,00,000 रुपये सांभाळण्यासाठी दिले, काय 1,00,000 रुपये सांभाळायला दिले, तर पुढचा जो मालक आहे तो मालक तुम्हाला कधी विचारू शकतो की नाही की का रे बाबा त्या 1,00,000 रुपयाचं तू काय केलंस, विचारू शकतो की नाही? मग कारण तो त्याचा अधिकार आहे. तसं संपूर्ण सृष्टी ही भगवंताने निर्माण केली, तर त्याच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं जे धन आहे, तर ते धन आपण सत्कार्यामध्ये लावतो की कोणत्या कामासाठी, निराळ्या कामासाठी घालवतो, याचा हिसाब किताब कोण विचारणार आहे? वरचा तो परमात्मा विचारणार आहे. आणि मग जर तुम्ही हे सर्व भगवंताचंच आहे असं मानलं, तर तुमच्या धनामध्ये दोष राहणार नाही. आणि मग त्या भक्ताचं जीवन, त्याच्या जीवनाचं धन हे नामधन होत असतं, सत्संग धन होत असतं. काय? अहो, त्याला भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये आनंद वाटतो. आमची इंगळे माय दररोज कमीत कमी 50-100 माळा जपते, पण जेवढ्या जपते, आता ते का त्याच्यापासून काही लाभ आहे का? पैसे भेटतात का? जरी पैसे नसले भेटत, परंतु भक्ताच्या दृष्टीने ते नामस्मरणच धन आहे. काय? अहो, तुकोबाराय म्हणतात परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. परमार्थ हेच महाधन आहे. तुम्ही किती पैसे कमवले, संसारातलं धन कमवलं, तर ते काही आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोचवेल का? नाही. ते देवाचे चरण प्राप्त करून देऊ शकते का? नाही. म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो, परमार्थ रूपी धन तुम्ही कमवा, या धनामध्ये उन्मत्त राहू नका. आणि तुम्ही जर या धनामध्ये उन्मत्त राहिले, या धनालाच आपलं मानत गेले, तर म्हणतात
की ही फक्त आपली कल्पना आहे की हे माझं आहे. वास्तविक हे सर्व भगवंताचंच आहे. तुकोबाराय म्हणतात, म्हणून म्हणतात, म्हणवनी पाठी लागतील भूते, येती गिवसीत पाच जणे. की बाबांनो, म्हणून या अहम ममतेच्या भ्रमामुळे हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला भासत असतं. काय? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे भगवंताचं आहे असं न समजल्यामुळेच माणसाची परिस्थिती ही बिघडते. आणि म्हणून अहम ममतेच्या भ्रमामुळे पाच भूते जीवास शोधत येत असतात. काय? मग या देहाच्या रूपाने ते कायम त्याच्या पाठीमागे लागतात. मग पंचमहाभूते कोणते कोणते तुम्हाला माहित असेल, है की नाही? गोस्वामी तुलसीदासजींनी आपल्या रामायणामध्ये वर्णन केलं. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीरा. की क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीरा. की पंचमहाभूत सांगितलेले आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. यांना पंचमहाभूत म्हटलं जातं. काय? ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी बाबांचे पाठ ऐकले तर पंचमहाभूतापासून, पंचीकृत पंचमहाभूतापासून कसं त्या ठिकाणी की समजा एक तत्व घेतलं पृथ्वी, काय असं त्या ठिकाणी पृथ्वी तत्व घेतलं तर पृथ्वीचा अर्धा भाग केला. अर्ध्या भागामध्ये पृथ्वीचा अंश आहे. मग त्या उर्वरित अर्ध्या भागाचे अंश केले, चार भाग केले. है की नाही? वेदांत आहे बरं काय. तर चार भाग केले तर पृथ्वीचा अर्धा भाग, त्याच्यात चार भाग आता उरलेले जल असेल, अग्नी असेल, वायू असेल आणि आकाश असेल. तर असं प्रत्येकाचं पंचीकृत पंचमहाभूत केलेले आहेत. आणि मला सांगायचं हे आहे, तर या पंचमहाभूतापासून हे शरीर बनलेलं आहे. अहो, आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, नंतर जल तत्व आहे, नंतर अग्नी तत्व आहे, वायू तत्व आहे आणि आकाश तत्व आहे. पृथ्वी तत्व, जल तत्व आपण शरीरामध्ये सुद्धा आपल्या जवळपास ही संपूर्ण सृष्टी जी आहे आपण पाहतो, सृष्टीमध्ये किती टक्के पाणी आहे? 70% या पृथ्वीवर पाणी आहे. 70% पृथ्वी ही पाण्याने व्यापलेली आहे. उर्वरित भूखंडावरती मग बाकी जीवजंतू, मानव राहतात. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचा अंश आहे. नंतर अग्नी तत्व आहे, है की नाही? मग तुम्ही म्हणाल अग्नी तत्व जर आत आहे तर मग आपल्याला 10 थंडी का वाजते? आतलाच काढायचा, शेकायचा. पण तुम्हाला शेकोटी लावावी लागते की नाही? मग आतच अग्नी आहे तर तो का दिसत नाही? म्हणून अग्नी
आपण जे खातो तर त्याला भस्म करण्याचं काम कोण करतं? अग्नी तत्व करत असते. ठीक आहे. कोणता अग्नी आहे? आपल्या पोटामध्ये जठराग्नी आहे. की आपण जे खातो, तोंडामध्ये तुम्ही इकडं घास टाकला रे टाकला की इकडं अग्नी काय होतो? प्रज्वलित होतो. म्हणून विज्ञानाचा असा शास्त्रीय दृष्टिकोनातून नियम सांगतात की जेवताना काही काही लोकांना तांब्याभर पाणी प्यायची सवय असते. काय तर जेवताना तुम्ही घोट 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 थोडस, समजा आता एखाद्या वेळेस अटकतो घास वगैरे, तर घोट घोट थोडं थोडं पेलं तर ते काही घातक ठरत नाही. परंतु भागवतकार लिहितात, सांगतात की भोजनांते विषमवारी, की भोजनाच्या अंतिम जर तुम्ही गटागटा तांब्याभर जगभर पाणी पिलं तर ते विषाप्रमाणे आहे. भोजनांते विषमवारी. तुम्ही म्हणसाल आम्ही पाणी पिलं नाही तर आम्हाला जेवणच धकत नाही, जेवण झाल्यासारखं वाटतच नाही. सवय बदलली पाहिजे. म्हणजे का? कारण की आपण जर भोजनाच्या नंतर लगेच पाणी पिलो तर परिणाम काय होतो? की जसं पोटामध्ये आपण अन्न टाकतो, तर अन्न टाकल्यानंतर ते अन्न पचवण्यासाठी त्या जठराग्नीला सुद्धा खूप कालावधी लागतो, वेळ लागतो. ते लगेच पचत नसते. काय? आणि आपण आता अग्नी पेटलेला आहे, त्या अग्नीवर जर तुम्ही पाणी ओतलं तर तो अग्नी पेटेल अजून का विझून जाईल? विझून जातो. मग ज्या अन्नाला त्या जठराग्नीला पचवायचं होतं तर ते अन्न पचन न होता पोटामध्ये ते सडून जातं. काय? आणि म्हणून असं सांगतात की भोजनांते विषमवारी, भोजनाच्या शेवटी पाणी पिणं म्हणजे विषाप्रमाणे आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, जल तत्व आहे, नंतर अग्नी तत्व आहे, नंतर वायू तत्व आहे. मग वायूचे सुद्धा अनंत प्रकार आहे. का नाही? आपण म्हणतो ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा. हे की नाही? वायूचे जे प्रकार आहेत, तर शरीरामध्ये अपान वायू आहे. पोट तुमचं गडबड झालं की मग अपान वायू शरीरात तयार होतो. माणूस नंतरही सुद्धा शरीरामध्ये धनंजय नावाचा वायू त्या ठिकाणी राहतो. कोणता वायू राहतो? धनंजय नावाचा. मग तो धनंजय नावाचा वायू काय करतो की जास्त काळपर्यंत जर एखादी बॉडी पडलेली असली तर ती बॉडी अशी फुगायला लागते. पाहिलं तुम्ही की फुगायला लागते. म्हणजेच काय होतं की त्या शरीरामध्ये हा धनंजय नावाचा वायू शेवटी राहतो. म्हणजे शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, जल तत्व आहे, अग्नी तत्व आहे, वायू तत्व आहे आणि आकाश तत्व सुद्धा आहे. म्हणजे आकाश तत्व कुठे आहे? तर शरीरामध्ये असणारी जी पोकळी आहे त्या पोकळीला काय म्हटलं जातं? आकाश तत्व. म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो, म्हणवोनी पाठी लागतील भूते. भूते म्हणजे हे पंचमहाभूते बरं का. नाही तुम्ही सांगताल हे झाडावरचं भूत, बाबळीवरचं भूत, वडावरचं भूत, हे भूत ते वेगळेच भूत आहेत. ते भूत इथं येत
तुमच्या दररोजच्या नियमाला सुद्धा ते भूत येऊ शकतात का? नाही. घरचे बी भूत येत नाही, हे बी येत नाही. काय तर सांगायचं तात्पर्य हे आहे की महाराज म्हणतात की अहम ममतेच्या भ्रमामुळे ही 5 भूते जीवास शोधित येत असतात आणि देहाच्या रूपाने कायमची त्याच्या पाठीशी लागतात आणि त्याला पुन्हा पुन्हा देह प्राप्त करून देतात. पुन्हा पुन्हा जन्माला येण्यासाठी हे कारणीभूत ठरतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्याचे त्या वंचिले आठवण होता दंड या निमित्ता कारणे हा. महाराज म्हणतात की हे सर्व ज्या कृष्णाचे आहे त्याची आठवण नसल्यामुळे मूर्ख जीव त्या कृष्णाला हे सर्व अर्पण करीत नाही. की ज्याचं आहे त्याला आपण अर्पण केलं पाहिजे आणि त्याचं आहे हेच मान्य करायला आपण तयार नसल्यामुळे मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. की त्याचं परमेश्वराचं हे सर्व आहे हे न मानल्यामुळेच पुन्हा जन्मणे आणि पुन्हा मरणे हे त्या ठिकाणी चक्र चालू राहतं. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे काळे चोपीला गळा मी वेळोवेळा करीत असे. तुकोबाराय म्हणतात की बाबांनो ज्यावेळेस काळ हा माणसाचा गळा दाबतो त्याचा गळा दाबत असताना म्हणजेच मृत्यू येत असताना सुद्धा तो पुन्हा हा जीव माझं 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 माझंच करत असतो. काय म्हणून म्हणतात बाबा रे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतिम जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. या जगामध्ये कोणीही कुणाचं नाही. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. काय की कोण कुणाची बहीण आहे कोण कुणाचा भाऊ आहे कोण कुणाचे सखे सोयरे आहे. अहो हा संबंध फक्त एका जन्मापुरता आहे. किती जन्मापुरता आहे? एका जन्मात तुम्ही कोणाचे पती झाले कोणी त्या ठिकाणी बायको झाली कोणी आई झालं कोणी सासू झालं कोणी सून झालं कोणी लेक झालं कोणी मुलगा झालं. हा जो संबंध आहे हा फक्त एका जन्माचा आहे. परंतु त्या एका जन्माच्या संबंधाने एवढं गुरफटून टाकलं आपल्याला की मागे यापूर्वी किती जन्म फेरा झाला हे सर्व माणूस जीव विसरून गेला. म्हणून म्हणतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. की किती जन्म फेरा झाला याचं गणित सुद्धा नाही. आणि प्रत्येक जन्मामध्ये हे माझं आहे माझं आहे माझं आहे माझं आहे हे करण्यामध्येच त्या ठिकाणी जीव हा गुरफटल्यामुळे तुकोबाराय म्हणतात की काळ त्याचा गळा दाबत असतानाही सुद्धा हा जीव पुन्हा पुन्हा मी आणि माझेच करीत असतो. म्हणजे त्याला शेवटी मरताना सुद्धा हे सर्व भगवंताचं आहे असा भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात की बाबांनो आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मज दुजे भावी. की
की बाबांनो, जे सर्व दिसत आहे, जे काही आहे, हे सर्व कृष्णाचंच आहे. या बुद्धीने तुम्ही जी क्रिया कराल, जे कर्म कराल, हे सर्व कृष्णार्पण म्हणून करा. म्हणजेच तुम्हाला त्या केलेल्या कर्माचं फळ हे निश्चित भेटेल आणि हे भगवंताला समर्पित होईल. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. विठ्ठल विठ्ठल.